फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। आयटी अभियंत्याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक। शंकर महाराज अंगात येतात सांगून 2 जणांनी अभियंत्याला रस्त्यावर आणले असल्याची माहिती समोर आली आहे। पुरी शहरात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका आयटी अभियंत्याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। दीपक डोळस असे फसवणूक झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे। डोळस हे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते, परंतु डोळस यांच्या दोन्ही मुली आजारी असल्याने त्यांनी उपचारासाठी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर एका मांत्रिक महिलेने त्यांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक केली। राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्य वेदिका पंढरपूरकर या दोघांनी मिळून दीपक यांची फसवणूक केली आहे। दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी या इंग्लंडमध्ये नोकरी करत होत्या, त्यामुळे त्या तिथेच वास्तव्यास होत्या, पण त्यांच्या दोन्ही मुली नेहमी आजारी पडत असल्याने त्यांनी पुण्यात यायचा निर्णय घेतला। पुण्यात आल्यानंतर दीपक यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्य वेदिका पंढरपूरकर यांच्याशी झाली। या दोन्ही गुरु शिष्यांनी शंकर महाराज आमच्या अंगात येतात आणि ते दोघे दुर्धर आजार बळे करतात असा दावा केला। डोळस कुटुंबाला विश्वास बसावा म्हणून वेदिका हिने स्वतःच्या अंगात शंकर महाराज आले असे सांगितले। मग दोन्ही भोंडू व्यक्तींनी डोळस कुटुंबाला म्हटले की तुमचे धन आम्ही जपून ठेवल्यास आणि पूजा केल्यास दोन्ही मुली बऱ्या होतील असे सांगून भोंडू व्यक्तींनी डोळस कुटुंबाचे सर्व ठेवी आणि बँकेतील पैसे आपल्या खात्यात वळत्या केल्या। पुढे त्यांनी डोळस कुटुंबाचे इंग्लंडमधील घर विकून सर्व पैसे वेदिकाच्या खात्यावर वळवले। मुलींच्या उपचारासाठी धडपड करणाऱ्या डोळस कुटुंबाच्या हतबलतेचा फायदा घेऊन खडके आणि पंढरपूरकर या भोंडू व्यक्तींनी 14 कोटींना गंडा घालून आर्थिक उद्ध्वस्त केले आहे। याच पैशांतून खडके आणि पंढरपूरकर हिने कोथरूडमधील महात्मा सोसायटी येथे आलिशान बंगला घेतल्याचे सांगितले जात आहे। दोन्ही भोंडू विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।